We are at Uma Seking Rice Terrace, day 5 or 6, I don't know, I've lost the count. Day 5 or 6, I don't know, I've lost the count. But आज उबूडमध्ये आम्ही तेगालांग राईस टेरेसला आलो आहे. उबूडमध्ये आत्ता मेसरीला जे राहत होतो, आत्ता मेसरीपासून मला वाटतं 15-20 मिनिटाची राईड आहे आणि वी आर हिअर. तर आपण आता ही बालीची जी ब्युटी आहे ते बघत आहेत. एकदम एक से एक भारी लोकेशन्स आहेत, मेंटेन केले आणि लोक पण इथले लय भारी आहेत. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लाईफमध्ये कधी अशी लोक बघितलीच नसतील. Hello guys, can you see this rice? It takes few months to grow. Before the rice is so small and it takes a long months to grow big. And farmers need to do a very hard work thing. So do not waste food. Reduce, reuse and recycle. तिथे कसं आहे, उबूडमध्ये ना राईस टेरेसेस फेमस आहे. तिथल्या असं नाव आहे उमा सेकिंग रेस्टॉरंट स्विंग्स. बट दिस ऑल्सो हॅज गॉट मॅग्निफिसंट अँड ब्युटिफुल राईस टेरेस. अरे बापरे, हे राईस टेरेस म्हणजे ना फुल घाम काढायचेच काम आहेत. कारण की ना असं वर खाली इकडून तिकडून चालत जा. एक तर फुल सकाळचं ऊन आहे मस्तपैकी, मी झालोय घामाघूम. मी आलो इथे फाउंटेनच्या शोधात, जो झरा दिसत होता. येस, इथे माळामध्ये झरा आहे, तुम्हाला कळालंच असेल. आणि हा आहे तो छान असा माळ झरा. सासरवाडीचं नाव आहे माझ्या म्हणून सांगायला तुम्हाला, तसं मी आहे नांदेडचंच. आत्ता मी आता सांगतो तुम्हाला काय आलं. तेव्हा शपथ सांगतो मी, असा इथून उतरून कुठून चालून तिथपर्यंत गेलो. जाताना काय वाटलं नाही, पण जाताना घाम सुटत होता. जसं वर यायला लागलो ना, असली टरकली. कारण चढ एवढा आहे आणि चवून. सकाळी थोडासा पाऊस झाला, पण आता ह्युमिडिटी एवढी जबरदस्त आहे ना, सगळा दम निघाला. माझे सगळेच चांगले कपडे ओले झालेत आता. सायकल असे ॲडव्हेंचर्स आहेत. बट स्विंग हेवन आणि अलास हरूम माझ्या मित्रांनी सांगितलेलं नक्कीच. हे बघा, ही पब्लिक बघा, त्यांची हालत बघा तुम्ही कशी चालत आले ते. दबकत आले त्यांनी. सगळा घाम निघाला. बट एकदम द अमेझिंग, द एक्सपिरियन्स, द व्हेरी द मच. ओके, द वेल द सेट्स. टेम्पल ऑफ अगुंग लेम्पुयांग म्हणजेच द गेट ऑफ हेवन मंदिर आहे.
एकदम आपल्या भारतामध्ये आपण जसं मंदिरात जाताना आपल्याला ज्या रूढी परंपरा म्हणजे साधे सोपं म्हणजे तुम्ही अर्धे कपडे नाही घालून जायला पाहिजे म्हणून त्यांनी तुम्हाला ह्याला सोरॉंग म्हणते त्यांच्या भाषेमध्ये, तो सोरॉंग घालायला दिला. जी सुंदरता आहे खरी इथली ती आहे हा आहे तुमचा द फेमस गेट ऑफ हेवन. म्हणजे 280 नंबर आहे आमचा 554 गेट ऑफ हेवन म्हणजे स्वर्गाचा दरवाजा. जे इथून जो दिसतो तुम्हाला तो खरंच एकदम मनमोहक दृश्य आहे. आणि त्याच्यासोबतच म्हणजे आपल्या शास्त्रानुसार म्हणा जे काही ग्रहांचं त्याचं नातं आहे ते त्यांनी सांगितलं आहे. आणि हे वरती असलेलं त्याचं मंदिर अर्थातच इथे म्हणजे टुरिस्ट पब्लिक जास्त असल्यामुळे वरती मंदिरात लोकांना प्रवेश नाही आहे. बट इथे रेग्युलर ह्याच्यावरती ते पूजा वगैरे केली जाते. जेव्हा आता ठराविक एका मंदिरामध्ये पूजा झाली तर त्यांनी वरती एंट्री नाही अलाव केली. बाकीच ठिकाणी तुम्ही बसून बघू शकतात. म्हणजे फोटोचा जो सिक्रेट आहे तो फोटो खरा ते लोक बरोबर काढतात तुमचा फोटो. बट एकदम मेस्मरायझिंग असं वातावरण आहे. लिटरली आम्ही जवळ एक 1100-1200 मीटर उंचीवर आहे समुद्र पातळीपासून. म्हणजे आत्ता समुद्रापाशी होतो ना, आत्ता आम्ही 1100 मीटर उंचावर आलो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की आम्ही किती वर आलो. व्हिडिओ या Next number 500.